आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी येथे गावाच्या भरवस्तीत सकाळी 10 वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून एकाची धार कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे। हत्या केल्यानंतर आरोपी मैतीचे शीर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। याबाबत अधिक माहिती अशी की ननाशी आउटपोस्ट रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या 2 वर्षांपासून वाद सुरू होता। या वादाच्या कारणावरून वाडीवारे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती। मात्र आज 9 वर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफलून येऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। या सुरेश बोके, विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धड वेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला। या खुनाच्या घटनेमुळे ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे। पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पेठ पोलीस करीत आहेत। बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव।